Hello students, you know what is oxidation and reduction? We have studied about the electronic concept of oxidation and reduction. You know that oxidation is loss of electrons and reduction is gain of electrons. ऑक्सिडेशन मध्ये पदार्थ इलेक्ट्रॉन लूज करतो, इलेक्ट्रॉन देतो आणि रिडक्शन मध्ये कुठलाही पदार्थ इलेक्ट्रॉन्स घेतो. या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत व्हॉट आर रिडॉक्स रिॲक्शन्स. तर रिडॉक्स हा शब्दच बनलेला आहे तो दोन शब्दांच्या कॉम्बिनेशनमुळे. रिडॉक्स म्हणजे रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. दॅट इज ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन इज इक्वल टू रिडॉक्स रिॲक्शन्स. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. कुठलाही पदार्थ इलेक्ट्रॉन देतो. कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही ॲटम इलेक्ट्रॉन केव्हा देईल तर जेव्हा घेणारा तिथं कोणीतरी असेल. असा आपोआप कुठलाही ॲटम इलेक्ट्रॉन देत नाही, तो आहे तसा ॲटॉमिक स्टेटमध्ये राहतो, पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असा एक सबस्टन्स आला की जो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो तर तो इलेक्ट्रॉन देतो. जे केमिकल रिॲक्शन्स घडतात जेव्हा दोन जे रिॲक्टन्स आहेत ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हाच. मग जेव्हा इलेक्ट्रॉन देणाऱ्या पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये इलेक्ट्रॉन घेऊ शकेल असा पदार्थ आला तरच ऑक्सिडेशन होतं. म्हणजे ऑक्सिडेशन केव्हा होणार आहे जेव्हा तिथं रिडक्शन होईल तेव्हाच. आणि रिडक्शन केव्हा होईल, कोणताही पदार्थ इलेक्ट्रॉन केव्हा घेऊ शकेल. इलेक्ट्रॉन असे फिरतायत आणि ते घेतोय असं होतंय का, नाही. तर इलेक्ट्रॉन घेणार केव्हा तर जो पदार्थ इलेक्ट्रॉन घेऊ शकतो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असा पदार्थ आला की जो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्या, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन सेपरेटली कधीच घडू शकत नाहीत. जेव्हा एखाद्या पदार्थाचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा दुसऱ्या पदार्थाचं रिडक्शन व्हायलाच पाहिजे, किंवा एखाद्या पदार्थाचं रिडक्शन होतं तेव्हा दुसऱ्या पदार्थाचं ऑक्सिडेशन व्हायलाच पाहिजे. सो यू कॅन से दॅट व्हेन एनी सबस्टन्स इज ऑक्सिडाइज then there is another substance which gets reduced, and when any substance is reduced there is another substance which gets oxidized. Means oxidation and reduction reactions takes place simultaneously at the same time. Oxidation and reduction reactions cannot take place separately. कुठलीही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन ही सेपरेटली एक एक अशी फक्त ऑक्सिडेशन फक्त रिडक्शन अशी होऊ शकत नाही. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ही रिॲक्शन एकाच वेळी घडते आणि अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण रिडॉक्स रिॲक्शन्स असं म्हणतो. जे कुठल्याही इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये ज्या रिॲक्शन्स घडतात त्या रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत जिथं इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. दॅट इज वन सबस्टन्स लूजेस इलेक्ट्रॉन्स अँड अनदर सबस्टन्स गेन्स इलेक्ट्रॉन्स. द सबस्टन्स विच लूजेस इलेक्ट्रॉन्स इट इज कॉल्ड ॲज द सबस्टन्स इज ऑक्सिडाइज्ड, and the substance which gains electron it is called as it is reduced. म्हणजे ऑक्सिडाइज आणि रिड्यूस या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे जी रिॲक्शन घडणार आहे तिला आपण रिडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. सो रिमेंबर, रिडॉक्स रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. We have studied about the oxidation reactions and reduction reactions separately in the previous video. For example, suppose we have these reactions Zn atom is there. Zn has the tendency to lose electrons and get converted into Zn plus 2 ions, and you know that 2 electrons are lost, and this reaction is called as oxidation reaction because electrons are lost here. But I have told you here Zn इलेक्ट्रॉन केव्हा लूज करेल जेव्हा त्याच्या सानिध्यात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असा एखादा पदार्थ येईल जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. समजा आपण ही रिॲक्शन विचारात घेतली. वी हॅव Cu+2 ions. These Zn plus atoms are in contact with Cu+2 ions. So what happens here? The electrons which are lost by these Zn atoms, these electrons are accepted by these Cu ions, and these Cu ions are converted into Cu atoms, and this reaction is called as reduction reaction. आता ह्या सेपरेटली रिॲक्शन्स आपण विचारात घेतल्या. Zn इलेक्ट्रॉन लूज केले आणि Cu ने ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले. मग आता या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे जी रिॲक्शन आपल्याला मिळणार आहे त्या रिॲक्शनला म्हणतो आपण रिडॉक्स रिॲक्शन. ॲक्च्युअल जी रिडॉक्स रिॲक्शन आहे तीच घडणार आहे, पण आपण ह्या सेपरेट समजण्यासाठी दाखवल्या. म्हणजे इन ऑल रिॲक्शन काय घडते तर वी हॅव Zn ॲटम्स, अँड दीज Zn ॲटम्स दे आर रिॲक्टेड विथ
Cu plus 2 ions, and we have obtained Zn plus 2 ions and Cu atoms. We have added these two reactions. So the summation of this reaction, these two reactions, that is oxidation, you can say this is oxidation half reaction and this is reduction half reaction, and the summation of these two reactions, this reaction is called as redox reaction. Redox reaction म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तुमच्या. redox reaction is a reaction in which oxidation and reduction takes place simultaneously. म्हणजे ही रिॲक्शन सेपरेटली घडणार नाही आहे आणि ही रिॲक्शन सेपरेटली घडणार नाही. ॲक्च्युअल रिॲक्शन कुठली मिळणार आपल्याला, ही की ज्या रिॲक्शनमध्ये झेडेननं इलेक्ट्रॉन लूज केलेत आणि जे इलेक्ट्रॉन त्यांना लूज केलेत तेच Cu न घेत Cu प्लस आयन्सने घेतले आणि त्याचं कन्वर्जन झालं Cu ॲटम्समध्ये. आणि म्हणून the reaction in which oxidation and reduction takes place simultaneously, that reaction is called as redox reaction. So remember here, this reaction is redox reaction where Zn is oxidized and Cu plus 2 ions are reduced. मग तुम्हाला ह्या रिॲक्शन मध्ये आपण Zn प्लस 2 क्लिअर दिसतंय. Znचं कन्वर्जन Zn प्लस 2 मध्ये झालंय म्हणजे यानं इलेक्ट्रॉन लूज केले असतील. Cu प्लस 2 आहे, याचा अर्थ याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत आणि त्यामुळे त्यानं इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याचं कन्वर्जन Cu मध्ये झालंय, हे क्लिअर दिसतंय. पण ॲक्च्युअल अशी रिॲक्शन आपण घडवून शकतो काय, झेडेनचे ॲटम्स घेतले आणि Cu प्लस आयन्स घेतले, आयन्स आपल्याला मिळत नाहीत. मग ते आयन्स कुठे मिळणार आहेत, तर त्या सोल्युशनमध्ये. जे ही रिॲक्शन ॲक्च्युअल कशी असणार आहे, तर Zn पावडर आपण घेणार आणि ती ॲड करणार अशा सोल्युशनमध्ये की ज्याच्यामध्ये Cu प्लस 2 आयन्स आहेत. फॉर एक्झाम्पल CuSO4. CuSO4चं ॲक्वियस सोल्युशन आपण घेतलं तर त्यामध्ये कोण आहे, Cu प्लस प्लस आयन्स आहेत आणि SO4 मायनस मायनस आयन्स आहेत. जे Zn पावडर जर आपण CuSO4च्या सोल्युशनमध्ये ॲड केली तर आपल्याला मिळणार काय, तर हा Zn या Cuची जागा घेतो. दॅट इज कॉल्ड अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. का, कशी घेतो, तर ह्या Zn आता 2 इलेक्ट्रॉन लूज केले. CuSO4 मध्ये कोण आहे, Cu प्लस प्लस आयन्स आहेत, SO4 मायनस मायनस आहेत, त्याचा विचार आपण नाही केला तरी चालतो, तो तसं आपण त्यांना बाजूला ठेवूया. CuSO4 मध्ये Cu प्लस प्लस आणि SO4 मायनस मायनस आयन्स आहेत. Zn हा Cu प्लस प्लस आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, जे ही रिॲक्शन व्यवहारात अशी घडणार आहे. लक्षात घ्या, Zn आणि Cu प्लस प्लस अशी रिॲक्शन नसणार. ती Zn प्लस CuSO4 किंवा CuCl2 ज्या सोल्युशनमध्ये Cu प्लस प्लस आयन्स आहेत असं सोल्युशन. मग Zn न Cuची इथं जागा घेतली, याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, ZnSO4 मध्ये झालं. म्हणजे Zn इज कन्वर्टेड इंटू Zn प्लस 2 अँड सो इट इज कन्वर्टेड इंटू ZnSO4 आणि आता हा Cu वेगळा झाला. सो ॲक्च्युअल रिॲक्शन इज धिस अँड सो धिस रिॲक्शन इज रिडॉक्स रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये जी रिॲक्शन घडते ती आता आपण दाखवली, पण जी रिॲक्शन आपण घडवून आणणार लॅबमध्ये ती अशी नाही घेणार की लॅबमध्ये आपल्याला Cu प्लस प्लस आयन्स कुठे वेगळे मिळणार नाही आहेत. आपण काय घेणार, Cu प्लस प्लस आयन असणारं सोल्युशन घेणार आणि मग इथं आपल्याला जी रिॲक्शन मिळेल ती काय करते, Zn हा Cuला डिस्प्लेस करतो आणि म्हणून या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असंही म्हणतात. जनरली रिडॉक्स रिॲक्शन्स आर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला डिस्प्लेस करतो. म्हणजे Znनं इथं Cuला डिस्प्लेस केलं म्हणजे त्याची जागा घेतली. कशी घेतली, तर याचं कन्व्हर्जन Zn ॲटम्सचं कन्व्हर्जन Zn प्लस 2 आयन्समध्ये झालं. इथं ZnSO4 मध्ये Zn हा Zn प्लस प्लस आयन्समध्ये आहे. कशामुळे Zn प्लस 2 मध्ये कन्व्हर्जन झालं त्याचं, त्यानं इलेक्ट्रॉन लूज केले. आता हे इलेक्ट्रॉन लूज केले ते घेतले कोणी, तर या CuSO4 मध्ये जे Cu प्लस प्लस आयन्स आहेत त्यांनी ते 2 इलेक्ट्रॉन्स घेतले आणि यांचं कन्वर्जन झालं Cu मध्ये आणि त्यामुळे Cu आपल्याला वेगळा मिळाला, म्हणजे Cu मेटल मिळाला. इथं ही रिॲक्शन आपण डॅनियल सेलमध्ये अभ्यासतोय. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रिडॉक्स रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि आपल्याला ही रिॲक्शनबद्दल सांगायचं असेल तर दिस इज रिडॉक्स रिॲक्शन इन विच Zn इज ऑक्सिडाइज अँड Cu प्लस प्लस आयन्स आर रिड्यूस. कारण रिडॉक्स रिॲक्शनचा अभ्यास आपल्याला 2 पद्धतीनं करावा लागतो. एक, कोणतीही रिडॉक्स रिॲक्शन आपल्यासमोर असेल तर त्या रिडॉक्स रिॲक्शनमध्ये कुणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कुणाचं रिडक्शन झालं हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा कन्सेप्ट सांगितला इथं की Zn आहे
तो कन्वर्ट झाला ZnSO4 मध्ये, याचा अर्थ त्याचं आयन्समध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्व्हर्जन झालं, म्हणजे त्यानं इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत. आणि म्हणून ही जी रिॲक्शन आहे ती या रिॲक्शनचा अर्धा भाग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आणि तीच इथं काय झालं, आता Cu+2 आयन्स आहेत CuSO4 सोल्युशनमधले, त्याने ते इलेक्ट्रॉन्स घेतले आणि त्याचं कन्वर्जन झालं Cu ॲटम्समध्ये. This is reduction half reaction and the combination of these two reactions is called as redox reaction. जे दोन हाफ रिॲक्शन त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला रिडॉक्स रिॲक्शन देईल, किंवा रिडॉक्स रिॲक्शनचं स्प्लिटिंग केलं, त्याला ब्रेकडाऊन केलं तर दोन हाफ रिॲक्शन्स मिळतील, ज्या रिॲक्शन्सना आपण म्हणतो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. अँड सो रिमेंबर, इन एनी रिडॉक्स रिॲक्शन्स यू कॅनॉट ऑब्टेन इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला इथे इलेक्ट्रॉन्स कुठे दिसतात का रिॲक्शनमध्ये? या रिडॉक्स रिॲक्शनमध्ये नाही. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनमध्ये आपण सांगितलं की 2 इलेक्ट्रॉन्स आर लॉस, 2 इलेक्ट्रॉन्स आर गेन इन रिडक्शन रिॲक्शन. बट इन रिडॉक्स रिॲक्शन्स व्हॉट हॅपन्स? The number of electrons lost by this atom is equal to the number of electrons gained by this atom. That is, the number of electrons lost by the oxidized substance must be equal to the number of electrons gained by the reduced substance. And so, in any redox reactions, you cannot obtain electrons. जे redox reaction मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनचं इन्व्हॉल्वमेंट कुठेही दिसणार नाही. काय होतंय तर जेवढे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन झालेल्या पदार्थानं लूज केलेले आहेत, दिलेले आहेत, तेवढे इलेक्ट्रॉन्स रिड्यूस झालेल्या पदार्थानं घेतलेले असले पाहिजेत. आणि म्हणून कुठल्याही रिडॉक्स रिॲक्शनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स मिळत नाहीत, ती संख्या बॅलन्स होते. या साथीचं आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. सपोज वी हॅव दिस रिॲक्शन, AgNO3चं आपण सोल्युशन घेतलं, पोटॅशियम क्लोराईडचं सोल्युशन घेतलं, KCl सोल्युशन. व्हॉट हॅपन्स? ही रिॲक्शन तुम्ही शिकलेला आहात. AgNO3 silver nitrate, it reacts with potassium chloride. Here solution is taken, KCl solution is taken, and you know that here we obtain AgCl, precipitate of AgCl is obtained and KNO3 is obtained. Series reaction. AgNO3 reacts with KCl to give AgCl and KNO3. We shall see, this is a redox reaction, and how it is a redox reaction, which is the oxidation half reaction and which is the reduction half reaction. कोणाचं ऑक्सिडेशन झालंय, कोणाचं रिडक्शन झालंय, किती इलेक्ट्रॉन लूज झालेत, किती इलेक्ट्रॉन गेन झालेत, याचा विचार आपण करूया. AgNO3 मध्ये जर ॲक्वियस सोल्युशन आपण AgNO3चं घेतलं तर या AgNO3 मध्ये Ag हा मेटल आहे ज्याच्यावर +1 चार्ज असणार, म्हणजे AgNO3 ॲक्वियस सोल्युशनमध्ये आपल्याला या स्वरूपात मिळेल, Ag+ आयन्स अँड NO3- आयन्स. KCl aqueous solution contains K+ ions and Cl- ions. It is converted into AgCl precipitate is there, and in the presence of the aqueous solution it is in the form of Ag+ and Cl- ions, and K+ and NO3- ions are there. You know, these are the electrolytes, they can be converted into ions. आयनिक इक्विलिब्रियामध्ये आपण याचा विचार केलाय. AgNO3 KCl रिॲक्शन तीच, फक्त आपण लिहिली ती आयनच्या स्वरूपात, आयनायझेशन लिहिलं तर AgCl KNO3. तर इथं कॉमन जो भाग आहे तो विचारात न घेता आपण NO3- दोन्हीकडे आहे, ते कॅन्सल होतील. Cl- आहे दोन्हीकडे, ते कॅन्सल झाले. मिळालं काय आपल्याला? Ag+ plus K+ gives, sorry, Ag+ plus K+ gives Ag+ plus K+. Here what happens? Ag+ होता तो Ag+ आहे तसा राहिला, K+ होता तो K+ आहे तसा राहिला. मग मी आता पूर्वी म्हणलं तसं ही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन म्हणू शकतो का आपण?
this reaction actual is not a redox reaction. So what is the condition for redox reaction? In redox reaction, one substance must be oxidized and another substance must be reduced. आता इथं कुणाचंही ऑक्सिडेशन झालं नाही. Ag प्लसच्या स्वरूपातच राहिला, K प्लसच्या स्वरूपातच राहिला, NO3 मध्ये राहिला, K प्लसच्या स्वरूपात राहिला. मग इथं ऑक्सिडेशनही झालं नाही आणि रिडक्शनही झालं नाही. अँड सो धिस रिॲक्शन इज नॉट अ रिडॉक्स रिॲक्शन. जे आपल्याला कोणतीही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन आहे का नाही हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. रिडॉक्स रिॲक्शन होण्यासाठी कंडिशन महत्त्वाची काय आहे? वन सबस्टन्स मस्ट बी ऑक्सिडाइज अँड अनदर सबस्टन्स मस्ट बी रिड्यूस. म्हणजे इथं रिडक्शन एकाचं झालं पाहिजे आणि ऑक्सिडेशन एकाचं झालं पाहिजे. मग आता आपण हीच रिॲक्शन या पद्धतीनं सुद्धा सांगू शकतो. समजा आपल्याकडं फक्त Ag आहे, AgNO3 नाही आहे, फक्त Ag आहे, मेटल घेतला आपण आणि तो KCl सोल्युशनमध्ये आपण ॲड केला, तर आता ही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन होऊ शकेल का? Ag मेटल घेतला आपण आणि तो मिळवला आपण KCl मध्ये ॲड केला. रिॲक्शन काय होईल? AgCl आहे तसा आणि प्लस K. अगेन Cl, दिस इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. Agनं Kला डिस्प्लेस केलं. आता इथं Agचं कन्वर्जन AgCl मध्ये झालं, याचा अर्थ या Agनं इलेक्ट्रॉन लूज केला. सो दिस इज ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. KCl मध्ये पूर्वी सांगितलं तसं K प्लस आयन्स आहेत आणि त्याचं कन्वर्जन K ॲटममध्ये झालं, याचा अर्थ इथं याचं रिडक्शन झालं. अँड सो दिस इज रिडक्शन हाफ रिॲक्शन. अँड सो यू कॅन से दॅट दिस इज अ रिडॉक्स रिॲक्शन. So in this redox reaction, one substance is oxidized and another substance is reduced. So remember, for the redox reaction, you have to identify whether the redox reaction is given or not. redox reactionच आहे का नाही ही दिलेली रिॲक्शन हे ओळखण्यासाठी तुम्हाला त्या रिॲक्शनमध्ये कुणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कुणाचं रिडक्शन झालं हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी त्या रिॲक्शनचं स्प्लिटिंग म्हणजे ही रिॲक्शन आपल्याला या आयनच्या स्वरूपात सांगता आली पाहिजे आणि त्यासाठी ती रिॲक्शन बॅलन्स करता आली पाहिजे. समजा आपण हीच रिॲक्शन आणखी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी एखादी रिॲक्शन घेऊया आपण. सपोज वी हॅव दी रिॲक्शन लाईक दिस. सपोज वी हॅव Na प्लस MgCl2. Here we can obtain twice NaCl plus Mg. आता ही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन आहे का आणि यामध्ये ऑक्सिडेशन कुणाचं झालं आहे आणि रिडक्शन कुणाचं झालं आहे? सोडियम मेटल इज देअर, MgCl2 सॉल्ट सोल्युशन घेतले आपण म्हणूया, NaCl मिळाला म्हणजे हा सॉल्ट मिळाला आणि Mg मेटल मिळाला. ह्या लक्षात येते आपल्याला ही बघूनच रिॲक्शन दिस इज अ रिडॉक्स रिॲक्शन. बघूया आपण. 2Na मीन्स सोडियम ॲटम आहे, ॲटॉमिक स्टेटमध्ये, तो मेटॅलिक स्टेटमध्ये आहे, याचा अर्थ तो आहे तसा राहिला. MgCl2 तो सोल्युशन आहे किंवा सॉल्टच्या स्वरूपात आहे आणि त्यामुळे याचं कॉम्बिनेशन आपल्याला सांगता येईल, याचं आयनायझेशन सांगता येईल. Mg+2 आयन्स आर देअर अँड 2Cl- आयन्स आर देअर. MgCl2चं आयनायझेशन आपण विचारात घेतलं तर Mg+2 आयन्स आर देअर अँड Cl-1 चार्ज असणारा क्लोरीन ॲटम, तसे 2 Clचे ॲटम्स आहेत. NaCl आपल्याला मिळाला तो 2Na प्लस अँड 2Cl- प्लस Mg. ती रिॲक्शन आपण तिकडे लिहिली. इथं 2Cl- 2Cl- दोन्हीकडे सारखे असल्यामुळे त्याचा विचार नाही करूया आपण. आता लक्षात घ्या, सोडियम ॲटम्स आर कन्व्हर्टेड इन टू सोडियम आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्वर्जन झालं आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज Mg+2 आयन्स आर कन्व्हर्टेड इन टू Mg. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, सोडियम ॲटम्सचं ऑक्सिडेशन झालं आहे आणि मॅग्नेशियम आयन्सचं रिडक्शन झालं आहे. म्हणजेच इथं एक पदार्थ असा आहे की ज्याचं ऑक्सिडेशन झालं आहे आणि दुसरा पदार्थ असा आहे की ज्याचं रिडक्शन झालं आहे, म्हणजे ही रिॲक्शन रिडॉक्स रिॲक्शन आहे. सो दिस इज अ रिडॉक्स रिॲक्शन विच इज द ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आपल्याला सेपरेट लिहायची आहे. इथं 2Na gives 2Na प्लस, बरोबर,
2Na म्हणजे 2 Na चे ॲटम सोडियमचे ॲटम्स आहेत आणि यांचं कन्वर्जन झालं आहे 2 Na+ आयन्समध्ये. इलेक्ट्रॉन्स किती लॉस होतील? प्रत्येक ॲटमकडनं 1 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. Mg+2 आयन्स आर देअर. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स घेतले कोणी? या Mg+2 आयन्सनी आणि यांचं कन्वर्जन झालं Mg मध्ये. ही जी रिॲक्शन आहे तिथं इलेक्ट्रॉन्स लॉस झालेले आहेत. सो दिस इज ऑक्सिडेशन, हाफ रिॲक्शन असं आपण म्हणू शकतो त्याला. आणि या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन गेन झालेत अँड सो दिस इज रिडक्शन हाफ रिॲक्शन. सो रिमेंबर हियर this reaction is redox reaction, which is the oxidation half reaction and which is the reduction half reaction. मग तुम्ही म्हणाल सोडियम एकच ॲटम का नाही दाखवू शकत आपण? ही रिॲक्शन बॅलन्स अशीच केली आहे की 2Na 2NaCl. म्हणजेच इथं जे सोडियमचे 2 ॲटम्स आपल्याला का गरजेचे आहेत? तर मॅग्नेशियमचा एक ॲटम हा 2 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स रिडॉक्स रिॲक्शनमध्ये जर इलेक्ट्रॉन्स आपल्याला नाहीत हे दाखवायचं आहे तर इथं सोडियमचे आपल्याला 2 ॲटम्स घेतले पाहिजेत. अँड सो ती रिॲक्शन बॅलन्स करण्याची मेथड आपण या कन्सेप्टवरून वापरतोय. Mg+2 मॅग्नेशियम हॅज द टेंडन्सी टू लूज 2 इलेक्ट्रॉन्स, सोडियम हॅज द टेंडन्सी टू गेन 1 इलेक्ट्रॉन. मग जर मॅग्नेशियम आणि सोडियम यांची रिॲक्शन आपल्याला घडवायची असेल तर मॅग्नेशियमच्या एका ॲटमबरोबर सोडियमचे 2 ॲटम्स गरजेचे आहेत. आणि म्हणून कुठल्याही रिडॉक्स रिॲक्शन या दोघांची बेरीज आपण केली तर मिळणार कुठली रिॲक्शन? ही रिॲक्शन जिच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स दिसत नाहीत. अँड सो सोडियम ॲटम हॅज लॉस इलेक्ट्रॉन्स अँड गेट्स कन्वर्टेड इंटू Na+ आयन्स. बट हिअर 2 फॉर ईच Mg+2 आयन 2 Na ॲटम्स आर देअर. Mg+2चा एक आयन घेतला ज्यानं 2 इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन देण्यासाठी सोडियमचे 2 ॲटम्स पाहिजेत की ज्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले पाहिजेत. आणि म्हणून ही रिॲक्शन या पद्धतीनं आपण बॅलन्स करतो. आणि म्हणून या रिडॉक्स रिॲक्शनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स कुठेही दिसत नाहीत. नाही असं आपल्याला मिळणार नाही की ह्या Mgनं 2 इलेक्ट्रॉन घेतलेत आणि सोडियमनं एकच इलेक्ट्रॉन दिला आणि म्हणून इलेक्ट्रॉन आपण इकडं किंवा इकडं दाखवतो असं मिळणार नाही. तर रिडॉक्स रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स कुठेही अपियर होणार नाहीत. अँड फॉर दॅट वी हॅव टू बॅलन्स द रिडॉक्स रिॲक्शन. सो रिमेंबर, redox reaction is a reaction in which there is simultaneous oxidation and reduction reactions taking place. Oxidation, that is loss of electron, one substance by losing electron gets oxidized and another substance by gaining electrons gets reduced. So if we have any redox reaction, here you have to split up that reaction into oxidation half reaction and reduction half reaction. Or if we have oxidation half reaction and reduction reaction, you have to sum up the reactions and to obtain redox reaction. And remember, in any redox reactions electrons are absent, so you have to balance the number of electrons.